कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावात थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली. काजू वेचण्यासाठी गेलेल्या दळवी कुटुंबियांवर अक्षरशः मृत्यूचं सावट येऊन ठेपलं. गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर आणि 6 हत्तींचा कळप अचानक काजूच्या बागेत शिरल्यानं काही क्षणांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. मात्र दैव बलवत्तर म्हणून ही मोठी दुर्घटना टळली. घोटगे गावात दुपारच्या सुमारास भरत दळवी हे आपल्या आई वडील, पत्नी, मुलं आणि महिला कामगारांसह काजू वेचत होते. काजूचा हंगाम सुरू असल्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी बागेत काम करत आहेत. अचानक झाडीतून मोठा आवाज आला आणि काही क्षणातच गणेश टस्कर पुढे आणि त्याच्या मागे 6 हत्तींचा कळप समोर येऊन उभा ठाकला. हत्ती अगदी काही अंतरावर असल्याचे पाहताच सर्वांच्या अंगावर शहारे आले. काय करावे हे सुचेनासे झाले. हत्तींच्या चित्कारानं परिसर दणाणून गेला आणि जीव वाचवण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या दिशेनं धावाधाव केली. या गोंधळात 2 महिला शेतकरी पडून जखमी झाल्या. सुदैवानं त्यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान 80 वर्षीय आत्माराम दळवी हे वयामुळे वेगानं पळू शकले नव्हते. ते मागे राहिल्याचे लक्षात येताच त्यांचा मुलगा भरत दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता माघारी धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वडिलांना उचलून घेतलं आणि झाडांच्या आडोशानं सुरक्षित स्थळी नेलं. संतप्त टस्कराने काजूची काही झाडे मोडून नुकसान केलं. मात्र झुडपांमुळे त्याचा पुढचा मार्ग अडला आणि काही क्षणांचा फायदा घेत दळवी कुटुंब सुरक्षित घरी पोहोचले. हत्तीचा कळप या घोटगे गावामध्ये आहे हे आपल्या वन विभागाला सुद्धा माहीत आहे. असं असूनही सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. का केलं जात आहे काय माहिती. आमची आता या ठिकाणी जवळजवळ 10-15 माणसं या ठिकाणी काजू बागायतीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना तर संरक्षण द्यायला पाहिजे. आम्ही संरक्षण काय देणार. हत्तीपासून हत्ती येण्याचा मार्ग, जाण्याचा मार्ग हा इथूनच आहे. आता हे गेले 1.5 महिने या ठिकाणी जे हत्ती जे आहेत ते काय करतात. पहिल्यांदा घोटगे गावामध्ये दुपारच्या वेळेला, सकाळी दुपारच्या वेळेला या ठिकाणी ह्या काजू बागायतीमध्ये असतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला पाण्यासाठी म्हणून ते परम्याच्या हद्दीवर जाऊन पोचतात. त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी राहतात. नंतर सकाळी येऊन त्या अजय दळवी यांच्या काजू बागायतीमध्ये पाणी आहे त्या ठिकाणी विश्राम घेतात, त्या ठिकाणी झोपतात आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी प्रवेश करतात. अशी त्यांची परिस्थिती आहे. तुमच्या हातामध्ये जे आहे उन्हाचा डिवप तुमच्या हातामध्ये काय आहे ते तुम्ही करा. आता तुम्ही हकारी नेमू शकतात. हकारी तुम्ही काय नेमत नाहीत. फक्त काल 2च हकारी होते. त्या हकारींना काय समजलं नाही. ते मोबाईल हातामध्ये घेऊन बघता असतात. काय करायचं मग. या घोटगे गावामध्ये निदान 25 तरी हकारी पाहिजे तरच या ठिकाणी हत्तींचा म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग आपल्याला समजू शकतो, त्यांचे अपडेट समजू शकते. या आमच्या ह्या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी किंवा या शासनाने लक्ष दिला पाहिजे. नाहीतर आमच्या घोटगे गावातून उग्र आंदोलन छेडण्यात येईल हे माझ्या वतीनं मी सांगतो. समोर साक्षात मृत्यू उभा असल्यासारखं वाटत होतं. केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावलं असं मत भरत दळवी यांनी व्यक्त केलं. घोटगे परिसरात मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून गणेश टस्करासह हत्तींचा कळप वावरतोय. मात्र हत्तींच्या हालचालींबाबत पूर्वसूचना दिली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वन विभागाकडून हकारी टीम कार्यरत असली तरी केवळ 2 ते 3 कर्मचारी तैनात असल्यानं परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याची तक्रार आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी दळवी कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. आणि बाहुबली हे टस्कर हत्ती आहेत, म्हणजे हत्तीच्या कळपाचं नेतृत्व करणारे असे हत्ती आहेत. आणि एका वेळेला जेव्हा 2 टस्कर एकाच एरियामध्ये येतात तेव्हा त्यांची आपापसात भांडणं होऊन त्याचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात असतात. जवळजवळ आत्ता सगळ्या हत्तींची संख्या 6 ते 7 झालेली आहे. काजूचा सीझन चालू आहे. जंगलामध्ये काजू गोळा करायला लोक जात आहेत. रानमेवा मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे जंगलामध्ये जाण्याची शेतकऱ्यांची किंवा गावकऱ्यांची संख्यासुद्धा मोठी. अशा पार्श्वभूमीवर भयभीत वातावरण सगळं घोटगे परिसरामध्ये तिलारी परिसरामध्ये झालेलं आहे. 100% या सगळ्या विषयात मुख्य वनसंरक्षकांची भेट घेऊन यावर एक नीट तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी आम्ही करतोय. लवकरच वनमंत्री गणेशजी नाईक यांची भेट घेऊन की त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून या विषयातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हत्तींना संरक्षण देणं म्हणजे नेमकं काय करायचं, हत्तींना संरक्षण देणं म्हणजे काय करायचं याच्या व्याख्या किंवा त्यांना जर शिफ्ट करायचं झालं तर शिफ्ट करण्यासाठीची जी अवघड प्रोसेस आहे ती कशी सोपी करता येईल या विषयावरच्या चर्चा
सध्या आम्ही ह्या तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आणि 100% लवकरच शेतकऱ्यांना या विषयातला दिलासा देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि गणेश नाईक यांच्या प्रयत्नाने आम्ही करणार आहोत. या घटनेनंतर घोडगे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काजू हंगामात शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागत आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावं आणि शेतकऱ्यांना वेळेवर पूर्वसूचना द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. तर वन विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लवकरच यावर तोडगा काढून बंदोबस्त करण्याचं आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मिलित शर्मा यांनी दिलंय. आता दोडामार्ग तालुक्याला जो हत्तीचा कळप आहे, सहा हत्तीच्या, त्यामध्ये गणेश नामक एक टस्कर आहे आणि कोल्हापूरवरून एक वेगळा टस्कर ज्यांना आपण बाहुबली म्हणत आहे ते पण दोडामार्ग तालुक्यामध्ये आता सध्या स्थितीत आहे. ते मेल टस्कर जो होत आहे ते त्यामध्ये खूप मेल एनर्जी, यूथ एनर्जी होणे करिता ते अग्रेसिव्ह होऊ शकण्याची काही शक्यता खूप जास्त आहे. काही प्रकारचा द्वंद्व किंवा त्यामध्ये लढाई आपण म्हणता या प्रकारचे नाही, पण मेल टस्करचा मुवमेंट पॅटर्न किंवा बिहेवियर पॅटर्न काफी अनप्रेडिक्टेबल होत आहे. त्याकरिताही ते थोडासा डेंजरस आहे. सध्या स्थितीत 6 हत्तीचा एक कडप आहे आणि एक दुसरा मेल टस्कर जे आपण म्हणताय बाहुबली, असे एकूण मिळून 7 हत्ती दोडामार्ग तालुक्यामध्ये येतात सध्या. माझं आव्हान यही राहणार की फॉरेस्ट डिपार्टमेंट शेतकऱ्यांसोबत आहे, 24/7 मॉनिटरिंग करत आहे. पण ज्यावेळी डिपार्टमेंट कडून काही प्रकारची वॉर्निंग इश्यू झाली की हत्तीचा वावर आहे किंवा हत्ती तिथे मुवमेंट करत आहे, तो प्लीज लोकांना ते शेती किंवा ते जंगलामध्ये जाऊ नका आणि डिपार्टमेंटची वॉर्निंगला थोडी सावधानीपूर्वक काळजी घ्या.